नवी मुंबईतील वाशी येथे आज भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांच्या सौजन्याने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था, गौरव सेवा संस्था आणि श्रीकृष्ण नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। शिबिराच्या प्रारंभी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी शिवशनी मंदिराचे दर्शन घेऊन प्रार्थना केली। त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। या शिबिरामध्ये शेकडो नागरिकांनी विविध आजारांची तपासणी करून सेवेचा लाभ घेतला। यावेळी भाजपा नेते निलेश म्हात्रे, मंडळ अध्यक्ष विकास सोरटे, माजी नगरसेवक राजू शिंदे, विक्रम पराजुली यांच्यासह भाजपाचे अनेक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार मंदा म्हात्रे यांनी लोकसेवा हीच ईश्वर सेवा असं सांगत अशा प्रकारच्या उपक्रमामुळे नागरिकांना आरोग्य सेवा घराजवळ उपलब्ध होते असे नमूद केले। तसेच हे शिबिर लोकांशी संवाद साधणं आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे एक प्रभावी माध्यम असल्याचेही त्यांनी सांगितले। दरम्यान माजी नगरसेवक राजू शिंदे यांनी आरोग्य शिबिराचे कौतुक करत आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या या उपक्रमाला लोकसेवेचे उत्तम उदाहरण देत त्यांचे कौतुक केले। ते नेमके काय म्हणाले जाणून घेऊयात। गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था, गौरव सेवा संस्था आणि श्रीकृष्ण नेत्रालय आणि इथे आमचे राजू शिंदे त्यांची जे मंदिर आहे शिव मंदिर, त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून आज इथे आरोग्य शिबिर घेतलेलं आहे। मोफत आरोग्य शिबिर आहे, सर्व चेकअप चालू आहे, लोकांचा प्रतिसाद उत्तम आहे आणि आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे आणि त्यासाठी आपल्याला माहिती आहे आम्ही प्रत्येक विभागात जाऊन आम्ही आरोग्य सेवा घेऊन जे गरीब ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुविधा देण्याचं काम मी करत आहे आणि त्यांच्या माध्यमातून माझा संपर्कही वाढत आहे, लोकांनाही आपली भेट होते, त्यांची सुखदुःख जाणून घेऊ शकतो आणि हे सगळं हे करून आज राजू शिंदे माजी नगरसेवक, माजी आरोग्य सभापती यांनी इथं आम्हाला खूप मदत केली, हे मंदिर लिहून दिलं आणि त्याच्यामुळे आज इथे अनेक लोकांना याचा फायदा आम्ही देऊ शकतो। श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था, गौरव सेवा संस्था ट्रस्ट आणि वाशीमधील शिवसेवा चॅरिटेबल ट्रस्ट या मंदिर ट्रस्टच्या आणि खासकर आपल्या स्थानिक आमदार आणि ज्यांचा नेहमीच एक विजन राहिला आहे लोकांची सेवा करण्याचा, ते आमच्या मंदाताई म्हात्रे ताईंचा विजन सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी फक्त सभागृहामध्ये नाही तर जमिनीवरती सुद्धा त्यांनी लोकांना न्याय देण्याचं काम करत आहे। या ठिकाणी आपण पाहतो की ज्येष्ठ नागरिक असतील, महिला वर्ग असेल किंवा जी यंग पिढी आहे, आज खऱ्या अर्थाने महिला ज्या आहेत ते स्वतःच्या शरीराकडे किंवा स्वतःच्या जीवाकडे पर्वा न करता कुटुंब सांभाळण्यामध्ये व्यस्त असतात। तर ताईने एक उद्देश ठेवला की ज्यांच्यामुळे कुटुंब चालत असतं, घर चालत असतं, संस्कार चालत असतात, त्यांच्या दारामध्येच आपण आरोग्य शिबिर ठेवावं, जेणेकरून आपण तुम्ही पाहू शकता का हा जो परिसर आहे 15-16चा, या ठिकाणी LIGची, HIGची, MIGची सगळ्या प्रकारच्या घटकाची लोक या ठिकाणी वसाहत आहे आणि या वॉकिंग डिस्टन्स आहे। म्हणजे एखादी महिला घरी काम करत असताना ती आपलं काम चालू ठेवून 15 मिनटं इकडे येऊन आपलं आरोग्य चेकिंग फ्री चेकअप आहे ते पूर्ण शरीराचे चेकअप करून 15-20 मिनटात परत आपल्या घरच्या कामासाठी जाऊ शकते। हे जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा एखाद्या मोठ्या लांबच्या पल्ल्यामध्ये असेल तर महिलांना जाण्या येण्यासाठी जो टाईम लागतो त्याची बचत करण्याचा उद्देश ताईंनी डोक्यामध्ये ठेवून या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक वसाहतच्या आजूबाजूला अशा प्रकारचे महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ह्याच्यातून एकच गोष्ट आहे की आता इथे तुम्ही पाहू शकता की अनेक लोक आपल्या व्यस्त कार्यक्रमातून, घरच्या कार्यक्रमातून असतानासुद्धा आपल्याला इकडे आरोग्य चाचणीसाठी आलेले आहेत। एकच याच्यातून आपल्याला बोध घ्यायला पाहिजे की बघा, आजार झाल्यानंतर प्रत्येकाला हॉस्पिटल परवडत नाही। आज लाखोची बिलं होतात हॉस्पिटलमध्ये, प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की लोकांना, लोकप्रतिनिधी अनेक माध्यमातून हॉस्पिटलची बिलासंदर्भात किंवा हॉस्पिटलमध्ये मदत करण्यासंदर्भात वारंवार फोन येत असतात, परंतु ताईंचा उद्देश एकच आहे की आपण प्रायमरी स्टेजला जर एखाद्या आजाराचं निधन झालं तर एकतरी आयुष्य आपण जर कोणाचं वाचवलं तरी ते आरोग्य शिबिर घेतल्याचं सार्थक होईल असं मला वाटतं। ताईला गोवर्धनी मातेचा आणि भोलेनाथाचा आशीर्वाद आहेच,
आणि जनतेचं प्रेम या ठिकाणी आपण पाहू शकता की जी ताईची तळमळ आहे प्रत्येकाच्या दारातून सर्व्हिस देण्याची किंवा सेवा करण्याची ती नक्कीच ताईला साध्य होईल आणि अशाच प्रकारचं प्रेम नवी मुंबईकर ताईंवरती नेहमी करत राहतील आणि हे प्रेम ह्याच्यासाठी करत राहतील की ताईची धडपड आणखीन जोराने लोकांच्या उपयोगी सामान्य लोकांना ज्यांचा कोण वाली नाही त्याच्यासाठी ताई आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. ब्यूरो रिपोर्ट TV1 मराठी. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.